नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खरबुजाच्या शेतामध्ये आहोत आणि खरबुजाच्या शेतामध्ये अपेक्षित उत्पादन किती मिळायला पाहिजे आणि किती बी लावायला पाहिजे किंवा किती रोपं लावायला पाहिजे, एका एकर क्षेत्राचा आपण अंदाज घेऊया। आज हे जे क्षेत्र आहे माझ्या पाठीमागं, हे जवळपास 2 एकर क्षेत्र आहे। या 2 एकरामध्ये जवळपास 5 फुटावरती बेड लावलेले आहेत आणि ज्या बेडवरती आपण झिगझॅगमध्ये दोन्हीकडनं याची लागवड झालेली आहे। तर आजचा विषय हाच आहे शेतकरी मित्रांनो, की अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला प्रति एकर खरबुजाची बी किंवा वेली किती लावायला पाहिजे आणि त्याची किती संख्या असली म्हणजे किती उत्पादन होईल आणि जर भावाच्या हिशोबाने धरला तर टोटल अमाऊंट किती होईल। तर आजचा आपल्याला विषय हाच आहे की प्रत्येक शेतकरी, बरेच शेतकरी खरबूज लावतात, पण खरबूज लावताना आपण रोपाची संख्या या बी किती लावायला पाहिजे याचं थोडंसं गणित किंवा ताळा हा जर आपल्याला समजला तर निश्चितच आपल्याला जे आपण अपेक्षित उत्पादन घेणार आहोत खरबुजाच्या शेतामध्ये ते आपल्याला मिळण्याचा कसोशीनं आपण प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर आज आपण यूट्यूबवर असाल तर या सुद्धा कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता। त्यानंतर आपण इंस्टाग्रामवर जर असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा आपण फॉलो करा आणि फेसबुकवर असाल तर सुद्धा फेसबुकला या व्हिडिओला सुद्धा आपण लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, प्रति एकर खरबुजाची वेलींची संख्या किंवा बी आपण जवळपास 8,000 वेली किंवा 8,000 बी सुद्धा लावायला पाहिजे। याच्या 8,000 मधून जर आपल्याला एक 5-6% 10% पर्यंत कमी झालं तरी हरकत नाही, परंतु अपेक्षित उत्पादन मिळण्याकरता कमीत कमी 8,000 रोपं किंवा 8,000 बियाण्याची लागवड करणं फार आवश्यक आहे। याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला हळूहळू सांगेलच। तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण खरबुजाचा विषय घेतो तेव्हा त्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्याला कुठचे फवारणे, कुठचे खतं, या साऱ्या गोष्टीचा विचार करून त्याला खर्च किती अपेक्षित आहे, त्याच्यापासून आपल्याला खरंच उत्पन्न मिळेल का, त्याच्यावरती डावणी भुरी आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, त्या सगळा विचार आपण पुढच्या व्हिडिओत बघू। आज आपला विषय आहे की खरबुजाला एका एकरामध्ये उत्पन्न किती मिळालं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, जर एका एकरामध्ये जर 8,000 वेली असतील तर त्याला एका वेलीला आपण कुठं 2 लागल फळं, कुठं 3 लागल। सरासरी आपण जर 1 किलोचं फळ धरलं एका वेलीला आणि जर 2 फळं जरी अपेक्षित आपल्याला उत्पादन मिळालं तर त्या 2 फळापासून 8,000 वेली गुणिला 2 किलो म्हणजे जवळपास 16 टन उत्पादन आपल्याला प्रति एकर हे मिळू शकते कमीत कमी। जर 3 किलो 2.5 किलो मिळालं तर त्याचं उत्पादन आपल्याला पुन्हा जास्त होईल, परंतु 16 टन जर आपल्याला उत्पादन मिळालं प्रति एकर खरबुजाला आणि जवळपास 15 रुपयाचे जरी भाव मिळाले किंवा 12 रुपयाचे जरी भाव मिळाले तर अपेक्षित आपल्याला 2.5 लाखापर्यंत प्रति एकर उत्पन्न हे निघू शकतं शेतकरी मित्रांनो। तर याचाच उद्देश हाच आहे की वेलींची संख्या ही अत्यंत चांगली ठेवा, एकदम कमी आणि एकदम जास्त ठेवू नका। जेवढं उत्पादन आपण काढू शकतो त्या हिशोबाने आपल्याला वेलींची संख्या, या बियाण्याची संख्या, पॅकेटची संख्या आपल्या शेतामध्ये लावायला पाहिजे। जर आपल्याला अपेक्षित उत्पादन जर जवळपास 16 टन एकरी जर पाहिजे असेल एका एकरापासून तर निश्चितच तिथं आपल्याला 2.5 लाख रुपयाचं प्रति एकर उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण खरबुजाची लागवड करा। खरबूज हे म्हणजे या जानेवारी महिन्यापासून जर लागवड करता निश्चितच आपल्याला जवळपास 80 दिवसामध्ये ते खरबुजाचं पीक आपल्याला हार्वेस्टिंगला येईल आणि अशाच पिकामध्ये खूप कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला तिथं खरबुजापासून मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, खरबुजाबद्दल आपल्याला कोणतं बियाणं लावायला पाहिजे, त्याचं अंतर किती असलं पाहिजे, त्याला खताचे डोस, त्याला फवारणी, हे सगळ्या जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।